नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना सर्वप्रथम दिवाळीच्या भरपूर खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला जबरदस्त जावो. चांगल्या बातम्यांचे फटाके तुमच्या आयुष्यात फुटू देत, एवढीच मी मनोकामना करतो. त्याचबरोबर अगोदरच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आता 90,000 यूट्यूब सबस्क्रायबरच्या आकड्याच्या जवळ मी पोचलेलो आहे. ते तुमच्याच मदतीने पोचलेलं आहे, तुमच्याच पाठिंब्याने पोचलेलो आहे. आता फक्त 10-11 हजाराचा टप्पा उरलेला आहे, तो तुमच्या साथीनेच मी पूर्ण करणार आहे. त्यामुळे माझा यूट्यूब चॅनल, माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक कबुली मी सुरुवातीला देतो. थोडंसं या सततच्या फिरण्यानी, बाहेरचं जेवण्यानी माझ्या आवाजाला थोडासा त्रास झालेला आहे, कारण मध्ये बारीक तापाची लक्षणं येऊन गेलेली आहेत. त्याचा परिणाम माझ्या नरड्यावरती होतो, त्यामुळे आवाज थोडा बदललेला जाणवेल. त्याच्याबद्दल अगोदरच माफी मागतो. आता मुख्य मुद्द्यावरती येतो. शेवटचा साखळी सामना. काय गंमत आहे बघा, भारतीय संघ ज्या वेळेला ह्या वर्ल्ड कपमध्ये उतरणार होता, पहिली मॅच आपली कोणाविरुद्ध होती? ऑस्ट्रेलिया, ज्यांनी काही नाही जास्त वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि तो सामना जो होता तो भारतीय संघाने इतका सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केला, त्या सामन्यामध्ये विजय मिळवला की एक जबरदस्त सुरुवात चेन्नईमध्ये झालेली होती. आणि आता हा मधला प्रवास झालेला आहे. 8 सामने झालेले आहेत. 8 प्रतिस्पर्ध्यांना भारतीय संघाने अक्षरशः धोबीपछाड टाकलेला आहे. आणि आता 9व्या सामन्यासाठी मी बंगळुरूला आलेलो आहे. कारण भारतीय संघाचा शेवटचा सामना, पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध, शेवटचा सामना नेदरलँड्स विरुद्ध. नेदरलँड्सला मी कमी लेखत नाही आहे, फक्त ते नवखे आहेत, एवढाच माझा मुद्दा आहे. अफगाणिस्ताननी तो नवखेपणा अक्षरशः मागे टाकला आणि जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे जरी ते पराभूत झालेले असले, ते क्वालिफाय सेमीफायनलला झाले नसले, तरी मनमोकळेपणाने कबूल करतो, वेल प्लेड अफगाणिस्तान. कारण तुम्ही ज्या पद्धतीचं क्रिकेट खेळलात, तुम्ही ज्या तडफेने क्रिकेट खेळलात, ते बघून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला, असं मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. आता नेदरलँड्सविषयी. नेदरलँड्स संघ असा आहे की ज्यांनी नाही म्हणत 2-3 तडाखे समोरच्या टीमला दिलेले आहेत. त्यांच्या टीममध्ये स्थानिक खेळाडू आहेत, तसंच व्हॅन्डम मोरसारखे अनुभवीसुद्धा खेळाडू आहे. आणि त्यांचा जो कॅप्टन आहे एडवर्ड, हा संघाला बांधून ठेवतो. अडचणीच्या काळामध्ये रनसुद्धा त्यांनी केलेले आहेत. म्हणून या संघामधली ताकद ही त्यांच्या एकजूटपणामध्ये आहे असं मला वाटतं. भारतीय संघाला हा सामना कठीण जाईल का? मला असं वाटत नाही. कारण एक कन्फर्म सांगतो, जे राहुल द्रविडची प्रेस कॉन्फरन्स मी आत्ता अटेंड करून आलेलो आहे, कोणत्याही बदलाची अपेक्षा ठेवू नका. कारण भारतीय संघ हातात आलेला रिदम सोडायला अजिबात तयार नाही. त्यामुळे संघात अनावश्यक बदल होणार नाहीत असे संकेत राहुल द्रविडनी शब्दशः नाही बोलले तरी स्पष्टपणे दिलेले आहेत. याचाच अर्थ गेल्या 2 सामन्यामध्ये खेळलेला संघ नेदरलँड्स विरुद्ध खेळायची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. म्हणजेच जे राखीव खेळाडू आहेत त्यांना संधी द्यायची नाही का? हा भागच नाही आहे त्याचाच. हा भाग एवढाच आहे की जे खेळाडू आहेत, त्या राहुल द्रविडने अजून एक मुद्दा सांगितला की सगळ्या खेळाडूंना आता 6 दिवसाची विश्रांती मिळालेली आहे, त्यामुळे दमणूक नाही. जर दुखापत झालेली नसली तर कुठल्याही खेळाडूला उगाचच बाहेर बसवायचं आणि त्याची जी लय आहे ती कमी करायची, ही चूक भारतीय संघ करणार नाही. त्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध पूर्ण ताकदीचाच भारतीय संघ चिन्नास्वामी स्टेडियमवरती उतरेल, ह्याची मला खात्री वाटते. आता महत्त्वाची गोष्ट, भारतीय संघाने ह्या सामन्यात उतरण्याकरता काय काय गोष्टी करणं अपेक्षित आहेत की ज्या आपल्याला उपांत्य फेरीत कामाला येतील. मला वाटतं बाकी बऱ्याच गोष्टी या भारतीय संघाच्या सेटल आहेत. कारण बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये समोरच्या टीमपेक्षा सरस कामगिरी भारतीय संघाने करून दाखवलेली आहे. थोडंसं कमी पडला आहे तो शुभमन गिल हा दादा बॅट्समन आहे. त्याची क्षमता फार अचाट आहे. सुरुवातीला तो डेंगी झाला म्हणून काही सामने खेळू शकला नाही. नंतरच्या काही सामन्यामध्ये चांगला जम बसल्यानंतर तो आऊट झालेला आहे. मला वाटतं हा जिद्दी खेळाडू आहे. त्यालाही हे माहिती आहे की आता आपल्या मोठ्या कामगिरीची अपेक्षा भारतीय संघ ठेवत असणार. त्यामुळे या शेवटच्या टप्प्यामध्ये जर त्यांनी गिअर बदलला तर मला वाटतं बहार येईल. कारण भारतीय संघाच्या बॅटिंगला तेवढाच एक बूस्टर डोसची गरज आहे. कारण श्रेयस अय्यरनी सुद्धा टीकाकारांची तोंडं काही काळाकरता तर बंद केलेली आहेत, कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची बॅटिंग ही भन्नाट होती. मी म्हणेन भारतीय संघाला 2 अनुभवी खेळाडूंचा मोठा फायदा झालेला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येक सामन्यामध्ये या दोघांनी चमत्कारिक कामगिरी करून दाखवलेली आहे. आणि हे म्हणत असताना राहुल द्रविडनी एक महत्त्वाचा पॉईंट मांडला.
तो म्हणला असं की एखादा सामना उघडणं, त्याच्या प्रगतीचा किंवा विजयाचा दरवाजा किलकिला करणं, तो उघडून संघाला देणं, ही गोष्ट रोहित शर्मानी केलेली आहे. सुरुवातीला येऊन त्यांनी जे काय तडाखेबाज बॅटिंग केली आहे त्याचे दोन परिणाम झाले. एक तर भारताच्या खात्यात खूप लवकर चांगल्या धावा जमा झाल्या आणि दुसरं त्या तडाख्यानी समोरच्या टीमचं मनोबल खाली गेलं. ही गोष्ट सेहवाग पूर्वी करायचा, जी गोष्ट आत्ता रोहित शर्मा करतोय. त्याचबरोबर ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत ते मी करून दाखवतो, लीडिंग बाय एक्झाम्पल, या पद्धतीने रोहित करून दाखवतोय. त्यामुळे संघामध्येही त्याच्याविषयीचा आदर हा वाढलेला आहे. ऑलरेडी तो सगळ्यांचा मित्र होताच, आता त्याच्याबद्दलचा कॅप्टन म्हणून आदरही बदललेला आहे. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आत्ताच्या क्षणाला तरी वैगुण्य काढता येणार नाही, कारण सिराज, शमी, बुमराह तिघही जबरदस्त बॉलिंग करतायत. सुरुवातीला समोरच्या टीमच्या बॅट्समनला भांबावून सोडतायत आणि त्याचबरोबर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा हे सुद्धा अपेक्षित कामगिरी करतायत. त्यांना फिल्डिंगची साथसुद्धा मिळते. मला असं वाटतं हे मैदान असं आहे की ज्याच्याबद्दल प्रत्येकाला एक थोडीशी वेगळी आत्मीयता आहे. त्याचं कारण मी मागच्या ह्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं, परत एकदा प्रेमाने सांगतो. तुम्ही चांगले बॅट्समन असलात, तुम्ही चांगले बॉलर असलात, तुम्ही चांगले फिल्डर असलात, तरी तुमचं सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतं, म्हणजे तुमच्या खेळामध्ये सुधारणेचा ध्यास ठेवायला लागतो. हा ध्यास ठेवण्यासाठी खेळाडू नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्येच येतात. अगोदर राहुल द्रविडकडे यायचे, आता ते VVS लक्ष्मणकडे येतात. ही झाली तुम्ही ठणठणीत बरे असताना सुधारण्याची गोष्ट. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्हाला मोठी दुखापत होते त्याच्यातनं बाहेर यायलाही परत नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्येच यायला लागतं, कारण इथे तज्ज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमच्या दुखापतीतनं बाहेर येऊ शकतात. ऋषभ पंतचं उदाहरण घ्या, काय अपघात त्याला झालेला होता आणि आता तो काय परिस्थितीत आहे, याचं सर्व श्रेय नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या दादा कोचिंग स्टाफला जातं. मग तो फिटनेस ट्रेनर असू देत, तो फिजिओ असू देत, तो आहार तज्ज्ञ असू देत किंवा तो क्रिकेट कोच असू देत. ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला आहे की प्रत्येक खेळाडू, मग तो विराट कोहली असू देत, तो रोहित शर्मा असू देत किंवा दुखापतग्रस्तेतनं बाहेर येण्यासाठी बुमराह किंवा शमीचा भाग घेऊ देत, या सगळ्यांना ह्या वास्तूमध्ये यायला लागलेला आहे. बराच काळ इथं त्यांना वास्तव्य करायला लागलेलं आहे. त्यामुळे या वास्तूबद्दल प्रेम आहे. ह्याबरोबर अजून एक गोष्ट या मैदानाची तुम्हाला सांगतो. चिन्नास्वामी स्टेडियम ही अशी ग्राउंड आहे की जिथं हवेत मारलेला बॉल खाली येत नाही, तो वरतीच राहतो. तुम्ही 1 सेकंद ख्रिस गेलच्या इनिंग्ज आठवा, तुम्ही 1 सेकंद AB डिव्हिलियर्सच्या इनिंग आठवा. बाकी कुठल्या मैदानावरती त्यांनी अशा भन्नाट खेळी केल्यात का? त्यांनी मारलेल्या सिक्सर छतावर जाऊन पडल्यात का? नाही. या मैदानावरतीच हे घडतं. हे माझं नाही, सचिन तेंडुलकरचं म्हणणं आहे. कारण इथली काहीतरी वेलॉसिटी म्हणा, किंवा मला आता तांत्रिक शब्द माहीत नाही, ती अशी आहे की इथं तुम्हाला मारलेल्या फटक्याला जबरदस्त प्रतिसाद मिळतो, कारण हवेत मारलेला बॉल गुरुत्वाकर्षणाने पटकन खाली येत नाही. त्यामुळे या मैदानावरती जर भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आणि पहिली बॅटिंग केली, आश्चर्य वाटून घेऊ नका, कारण आता हा शेवटचा साखळी सामना जिंकायचा आहे. याच्यामुळे 2 गुण वाढू देत म्हणून काही खूप परिणाम होणार आहे का? नाही. भारताचा अव्वल स्थान कायम आहे, परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे लय कायम ठेवायचे, चांगलं क्रिकेट खेळण्याची आणि प्रगतीची वाटचाल करायची, उपांत्य फेरीची. त्या दृष्टीनेच भारतीय संघ विचार करतोय, त्याच दृष्टीने भारतीय संघ तयारी करतोय. कोणत्याही परिस्थितीत समोरच्या संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही आणि म्हणूनच संपूर्ण ताकदीनिशी या सामन्यामध्ये भारतीय संघ उतरेल आणि नेदरलँड्सचा पराभव करण्याकरता उत्तम क्रिकेट खेळायचा प्रयत्न करेल, असा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज काय आहे हा मला जरूर कळवा. त्याचबरोबर मी जे चिन्नास्वामी स्टेडियमबद्दल तुम्हाला आत्ता एक मत व्यक्त केलं, त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? मला तर इवन इथली पहिल्या सामन्यातली IPLचा पहिला सामना 2008 सालाचा ब्रँडन मॅकलमनी केलेली खेळी मला आठवते. बापरे बाप, या मैदानावरती अशा चमत्कारिक खेळी होतात. म्हणून त्या उद्देशाने, त्या उत्साहाने मी या मैदानावरती तुमचा प्रतिनिधी म्हणून हा सामना कव्हर करायला येणार आहे. तेव्हा परत एकदा शेवटचं सांगतो की माझं YouTube चॅनल, माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता 11,000चा टप्पा या पुढच्या आठवड्याभरामध्ये आपल्याला गाठायचा आहे. त्याच्याकरता तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. बाय बाय.